यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? मजेत असणार. तर माझ्या मागे भांडे बघा, हा आमचा पसारा बघा, किती पसारा झालाय. आणि हे लोक बघा मला असे बघतात, हे दोन हिरो. आता एवढा पसारा झालाय घरामध्ये, आज ब्लॉग नाही बनवला, काय नाही, कारण हे चाललेले आहेत पोरं माझे गावाला, म्हणून हा सगळा घरात पसारा पडलाय बघा सगळीकडं. तर आता सगळं आवरावरी चालू आहे. तर आता हे सगळं आवरते आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो की आम्ही आज काय काय खरेदी केलंय. एक मुली येईन बाबा आपली, तर लगेच परत काहीतरी वेगळी कमेंट केली. आणि असे हा आज चाललाय त्याच्या घरी नाही सध्याच, आता तो जाईल. आता तो गावाला चाललाय, म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर मग तो त्याच्या घरी जाईल. आणि याला पण याच्या घरी पाठवायचं आहे. जर तुम्हाला याचं घर माहिती असेल तर नक्की मला सांगा, याला पण आपण याच्या घरी पाठवून देऊ बरं का. हा 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 बघा कसा लगेच इकडे जाऊन ए ए ए ए ए मटकेल. हा मटकूबा आहे, मटकूबा लय मटकतो यार. तर चला आता मी ठेवलाय चाय, म्हटलं आता जरा चाय पिऊन घेते. चाय मस्त गुदगुद उकळला आहे बघा. आता मस्त चाय उकळला. आता पहिले मी चाय पिते आणि नंतर हे भांडे आता लय रडायला लागलेत. त्यांना आता सण व्हायना, ते म्हणतात बाई मला पटकन घासता येत. चाय पिल्याच्या नंतर मी हे सगळे भांडे घासते. तर चला भेटूया. थोडंसं काम पण आहे बाहेर, जर गेलेच बाहेर तर नक्की शूट करेल आणि ते तुमच्यासोबत शेअर करेल. चला ये. आणि ए आवाज बंद कर. आता मी बनवते चिकन. याच्यात घातलाय जिरा राईस आणि मला हसतीये माझी पोरगी आणि पोरग, कारण मी आता जास्तच ओव्हर ॲक्टिंग करते आज, म्हणून दाखवलं असतं तिला, पण तिला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला. आणि इतका पसारा झालाय ना घरामध्ये, बाप रे काय करू आता मला तेच कळत नाही. पण ठीक आहे चला, आता मी बनवते चिकन जिरा राईस. तर भेटूया परत पुढं, अजून काही असेल तेव्हा. काय काय नुसतं ब्लॉगच बनवायचं आहे ना, व्हिडिओज बनवायचं आहे ना, रोज व्हिडिओज अपलोड करायचा आहे ना, तर काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि तो तुमच्यासोबत शेअर करायचा. तर रोज मटण मच्छी तुम्ही पण बोर झाले ना, म्हणून असं काहीतरी तुम्हाला एक कॉमेडी म्हणून व्हिडिओ बनवते मी. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर लाईक पण करायला विसरू नका. चला आता मी चिकन बनवते, त्याच्यानंतर परत तुमच्याशी बोलते. चला तर बाय बाय. बाय बाय नाही, बाय बाय नाही. तर इकडं बघा चिकन स्टीम होतंय. हळद मीठ कांदा टमाटर हे सगळं टाकून असं स्टीम करून घेतलंय. आणि इकडं जिरा राईस आपला झालेला आहे. आणि मी इतकी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नाही थांब जरा लाईट लावते. आवाज बंद कर. येत आहे आता, चालू आहे ना कॅमेरा. मी एकदम सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी आज बटर चिकन बनवणार आहे. तर एकदम साधं आणि सोपं. तर तुम्ही पण नक्की रेसिपी बघा आणि कसं झालं नक्की कमेंट करून सांगा. चला ओके. आपल्याला असं वाटण करून घ्यायचं. याच्यामध्ये कांदा टमाटर लसूण हिरवी मिरची अद्रक हे सगळं असं एकत्र वाटून घ्यायचं आहे आणि नंतर फोडणी द्यायची. तर मी हळदीचा लग्नाचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केला, तर तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला. छान म्हणजे थोड्यापैकी दिला, पण ठीक आहे चला काही होत नाही. पण मी रोज डेली व्हिडिओ अपलोड करते बरं का, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. का तर तुम्ही नाही, मी स्वतः म्हणजे चॅलेंज घेतलंय. मला त्या काय तिचं नाव किरणनी सांगितलं, त्याच्यामुळे मी हे चॅलेंज स्वतःला एक्सेप्ट केलंय की मला करायचंच आहे. म्हणून मी आता रोज डेली व्हिडिओ काढते. तर बघू 30 दिवसानंतर आपल्या चॅनलला काय रिस्पॉन्स येतोय ते मला कळेलच आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करेन. तर मी आता बनवते बटर चिकन. तुम्हाला सांगितलंय एकदम सोपं आहे,
काही एवढं करायचं नाही, फक्त बटर टाकायचं. जी आपली स्टेप आहे चिकन बनवण्याची तसंच बनवायचं, फक्त थोडं सुक्कं बनवायचं की जेणेकरून खूप छान असा स्मेल येतो आणि खूप छान लागतं बटर चिकन खायला. एकदा नक्की ट्राय करा. चला मी रेसिपी दाखवते. तर हे बटर आहे, मी पहिलेच आणून ठेवलं होतं. आता आपल्याला बटर चिकनच बनवायचं आहे ना, मग एक कापायचं असं आणि हे यात असं टाकायचं कढईत. जरासं वितळलं ना की मी आपण जो मसाला बनवलाय का तो याच्यामध्ये आपण टाकायचा. आणि जास्त मीठ टाकायचं नाही, कारण बटरमध्ये पण मीठ असतं आणि आळणी म्हणजे आळणी काय म्हणतात त्याला, याच्यात पण आपण मीठ टाकलेलं आहे. म्हणजे जास्त मीठ टाकायचं नाही, नाही तर खारट होऊन जाईल सगळं. आणि आता याच्यामध्ये हा जो मसाला आहे ना, याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, हिरवी मिरची टाका, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण, टमाटर आणि कांदा याचं हे वाटण आहे. तर हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा लाल मिरची पावडर आणि गरम मसाल्याची पुडी असेल किंवा गरम मसाला तुम्ही घरात बनवत असाल ना, तो त्याच्यामध्ये ॲड करायचा. बस एवढीच रेसिपी. एकदा ट्राय करून बघा, खूप छान होती बरं ही बटर चिकनची भाजी. आणि सुक्की बनवायची, जास्त पाणी बनवायचं नाही. अगोदरच चिकन चांगलं शिजवून घ्यायचं. यात गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकली. मिक्स करून घ्यायचे याला मस्त. तर फायनली आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे. बघा इतकं सुंदर बनतंय. तर कसं वाटलं, रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय.